श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. तर नवीन वर्षाची सुरुवात कशा प्रकारे करावी ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच नवीन वर्षात कोणता संकल्प करावा ते देखील पाहणार आहोत. संकल्प कसा करावा, तर कुठलाही संकल्प करण्यासाठी तुम्हाला हातात पळीभर पाणी घेऊन त्यावर हळद कुंकू, अक्षदा, फूल टाकून आपलं नाव आणि आपल्या कुलदेवीचे नाव घेऊन आपण ज्या देवाची सेवा करत आहोत ते देवाचे नाव घेऊन आपली जी काही इच्छा आहे ती बोलून सोडावे. तसेच ते पाणी तुम्ही कुठल्याही झाडाला टाकू शकता, पण तुळशीला टाकायचे नाही आणि आपला संकल्प बोलायचा आहे. तर नवीन वर्षात तुम्ही कोणताही संकल्प बोलायचा आहे. तसेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला घराच्या मुख्य दारावर गंध, कुंकू, अक्षता लावायचे आहे. दारी तांदळाची मूठभर अक्षता व हळदीचे पाणी शिंपडायचे आहे. तसेच तुळशीपाशी तुपाचा दिवा लावायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः हा जप देखील म्हणायचा आहे. धान्याच्या कोठारात किंवा पिठाच्या डब्यात एक लहान हळदीचा टिपका ठेवायचा आहे. अशा अनेक नवीन तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत. तर उद्यासाठी आपण नवीन कोणत्या गोष्टी करायच्या त्या आपण आता पाहूया. तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही खाऊ नका या 3 भाज्या, नाहीतर तुम्हाला वर्षभर भोगावे लागेल दुःख आणि दारिद्र्य. तर आपण पाहूया तर नवीन वर्षात कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या भाज्या खायच्या नाहीत ही संपूर्ण माहिती पाहूया. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही खाऊ नका या 3 भाज्या, संपूर्ण वर्षभर भोगावे लागेल दारिद्र्य आणि दुःख. नमस्कार सर्वांना. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे एक नवी आशा, नवी उमेद. आपण या दिवशी देवाला जातो, नवीन कपडे घालतो, चांगल्या गोष्टीचे संकल्प करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या शास्त्रात अन्न हे पूर्ण ब्रह्म मानलं जातं. आपण काय खातो यावर आपली बुद्धी आणि नशीब ठरतं. विशेषतः नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अशा 3 भाज्या आहेत ज्या आपल्या ताटात असणं म्हणजे संकटांना आमंत्रण देणं असं होय. या भाज्या खाल्ल्याने तुमचं आरोग्य तर बिघडतंच, पण घराची आर्थिक स्थितीही ढासळू शकते. या ऐकायला कदाचित तुम्हाला नवीन वाटेल, पण यामागे खरंच ज्योतिषशास्त्र आणि आयुर्वेद या दोन्हींची महत्त्वाची कारणं आहेत. ती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. या नवीन वर्षामध्ये तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप नक्की करा. तुमच्या जीवनामध्ये प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. अन्नाचे महत्त्व. आपण म्हणतो की जैसा अन्न वैसा मन. वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण जे सेवन करतो त्याचा प्रभाव आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्रावर होत असते. काही भाज्या अशा असतात ज्या तामसिक प्रवृत्तीच्या मानल्या जातात. पहिल्याच दिवशी तामसिक अन्न खाल्ल्याने तुमची विचार करण्याची शक्ती देखील कमी होते आणि तुम्ही चुकीचे निर्णय घेतात, ज्याचा परिणाम पूर्ण वर्षभर भोगावा लागतो. आणि अशा कोणत्या 3 भाज्या आहेत ज्या तुम्हाला 1 जानेवारीला टाळायच्या आहेत तर खायच्या अजिबात नाही. चला तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती पाहूया. पहिली निषिद्ध भाजी, लसूण आणि कांदा. पहिली गोष्ट म्हणजे कांदा आणि लसूण. आता तुम्ही म्हणाल की जेवण होत नाही, याशिवाय जेवणच होत नाही, पण शास्त्रात कांदा आणि लसणाला तामसिक म्हटलं आहे. याची उत्पत्ती राहू केतूच्या रक्तापासून झालेली आहे हे प्रत्येकाला माहीतच असेल असं मानतात. वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण सात्विक राहणं गरजेचं असतं. जर तुम्ही पहिल्याच दिवशी अतिप्रमाणात कांदा लसूण घातलेलं जड किंवा मांसाहारी जेवण केलं तर तुमच्या मनातील क्रोध आणि आळस वाढतो. नवीन वर्षाची सुरुवात उत्साहात होण्याऐवजी जर तुम्ही आळसात आणि चिडचिडपणात केली तर तुमचं पूर्ण वर्ष हे तणावग्रस्त जाऊ शकतं. शक्य असेल तर पहिल्या दिवशी नैवेद्याचं सात्विक जेवण बनवा. म्हणजेच नैवेद्य जसं बनवतो तसंच सात्विक जेवण बनवा. दुसरी निषिद्ध भाजी म्हणजे कडू भाज्या, उदाहरणार्थ कारले. दुसरी भाजी कारले आहे. कोणतीही कडू चवीची भाजी आपण वर्षाच्या सुरुवातीला गोडधोडाने करतो, म्हणून जेणेकरून आपण
आपलं आयुष्य गोड राहावं, पण जर तुम्ही पहिल्याच दिवशी कारलेसारख्या कडू भाज्या खाल्ल्या तर ते जीवनातील कडवटपणाचं प्रतीक मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार पहिल्या दिवशी कडू चव जिभेवर येणं म्हणजे संघर्षाला सुरुवात होण्यासारखं आहे. त्यामुळे घरामध्ये कलह होणे किंवा नात्यांमध्ये दुरावा येण्याची शक्यता असते. किमान पहिल्या दिवशी तरी तोंड गोड ठेवा आणि कडू भाज्यांपासून दूर राहा, जेणेकरून तुमचं पुढचं आयुष्य गोडव्याने भरलेलं राहील. म्हणून कडू भाज्या अजिबात खाऊ नका. तिसरी भाज्या आहे वांगे आणि जमिनीखालील काही कंदमुले. आता वळूया तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भाजीकडे, ती म्हणजे वांगे. अनेकांना वांग्याचं भरीत किंवा भाजी आवडते, पण शास्त्रात म्हटलं गेलं आहे की काही तिथींना म्हणजेच आपण एकादशीला विशेष दिवसांना वांगे खाणं निषिद्ध मानलं जातं. वांग्याला अशुद्ध भाज्यांच्या श्रेणीत काही ठिकाणी स्थान दिलं गेलं आहे. तसेच शास्त्रात देखील सांगितलं आहे की ज्या भाज्या कापल्यानंतर लवकरच काळ्या पडतात त्या नकारात्मक ऊर्जा लवकर शोषून घेतात. म्हणून पहिल्या दिवशी वांग्याची भाजी खाऊ नका. अतिप्रमाणात मुळा किंवा अशा भाज्या ज्या गॅस वाढवतात त्या टाळल्या पाहिजेत. मुळा देखील खाणे टाळले पाहिजे, कारण शरीरात वायुदोष वाढला की माणसाला अस्वस्थ वाटतं आणि पहिल्याच दिवशी ही अस्वस्थता तुमच्या वर्षभराच्या प्रगतीला खीळ घालू शकते. वर्षाच्या पहिल्या दिवशी सात्विक भोजन करा. मुगाची डाळ, तांदूळ, तूप आणि विशेषतः पांढऱ्या रंगाच्या गोष्टी, त्यामध्ये खीर येईल, दही भात येईल, याचा समावेश करा. पांढरा रंग हा शांतता आणि चंद्राचं प्रतीक आहे, त्यामुळे तुमचं मन वर्षभर शांत राहील. या 3 भाज्याची चूक करू नका. हे छोटे बदल तुमच्या आयुष्यात मोठी समृद्धी घेऊन येईल. म्हणून नवीन वर्षाचे 10 सुवर्ण नियम काय करावे आणि काय टाळावे, तर केवळ भाज्या किंवा वस्तू बघण्यासारखंच नशीब ठरतं, तर आपल्या आचरणावरही ठरतं. म्हणूनच मी आज तुम्हाला अशी एक चेकलिस्ट देणार आहे, जी तुम्ही वहीत लिहून ठेवली तर चालेल. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लवकर उठा. सूर्योदयापूर्वी उठून स्नान उरकून घ्या. यामुळे तुमच्या शरीरात सूर्यतत्व सक्रिय होतं. तसेच तुम्हाला देवदर्शन करायचं आहे, म्हणजे कुलदेवाचे स्मरण करायचे आहे, घरातल्या देवाची पूजा करायची आहे. शक्य असल्यास मंदिरात जाऊन भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे. तसेच मोठ्यांचा आशीर्वाद देखील घ्यायचा आहे. घरातील आई वडील आणि थोरा मोठ्यांच्या पाया पडायच्या आहे. यामुळे त्यांच्या आशीर्वादात आपल्याला मोठी शक्ती मिळत असते. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे गोड पदार्थ. दिवसाची सुरुवात साखर, गूळ किंवा कोणत्याही गोड पदार्थाने करा, जेणेकरून वर्षभर गोडवा निर्माण होईल, टिकून राहील. तुम्हाला दानधर्म करायचा आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी गरजूंना अन्न किंवा वस्त्र दान करा. दान केल्याने तुमचं धन वाढतं. पक्षी आणि प्राण्यांची सेवा करा. गाईला घास द्या किंवा पक्ष्यांना दाणे टाका. यामुळे ग्रहांचे दोष निवारले जातात. घराची स्वच्छता केली पाहिजे. घर आरशासारखं स्वच्छ ठेवा. जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच तुम्हाला संकल्प करायचे आहे की यावर्षी तुम्हाला काय मिळवायचे आहे ते एका कागदावर लिहून देवापुढे ठेवायचं आहे. तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीला पाणी घालून संध्याकाळी दिवा लावायचा आहे. दिवा तुपाचा लावला तर अगदी योग्य आहे. हसतमुख राहायचं आहे. दिवसभर चेहऱ्यावर हास्य ठेवायचे आहे. तुम्ही जसे राहाल तसेच तुम्ही वर्षभर दिसाल. नवीन वर्षाच्या दिवशी या 10 गोष्टी नक्की करायच्या आहेत. वादविवाद टाळा. कोणाशीही भांडणं किंवा वाद घालू नका, नाहीतर वर्षभर कटकटी मागे लागतील. तसेच नखे किंवा केस कापू नका. पहिल्या दिवशी नखे किंवा केस कापणे शास्त्रात अशुभ मानले जाते. यामुळे प्रगती रोखली जाते. उधारी देऊ नका किंवा उधारी घेऊ देखील नका. पहिल्या दिवशी लक्ष्मी घराबाहेर जाऊ देऊ नका किंवा कोणाचे देणं डोक्यावर घेऊ नका. तसेच मांसाहार आणि मद्यपान टाळा. पहिल्या दिवशी सात्विकता पाळा. तामसिक आहारामुळे नशीब कमकुवत होतं. कोणाचा अपमान देखील करायचं नाही. कोणत्याही गरजू किंवा अपंग व्यक्तीचा उपहास करू नका. कचरा किंवा अडगळ साठू देऊ नका. घरात कोळ्याची जाळी किंवा जुनी तुटलेली वस्तू ठेवू नका. तसेच रडणे किंवा दुःख व्यक्त करणे, जुन्या गोष्टी आठवून आजच्या दिवशी रडू नका. सकारात्मक रहा. तसेच तुम्हाला काळे कपडे टाळायचे आहे.
कडक किंवा काळे कपडे टाळायचे आहे. शक्य असल्यास पांढरे, पिवळे किंवा भगवे कपडे परिधान करायचे आहे. गडद काळ्या रंगाचे कपडे टाळायचे आहे. खोटे बोलायचे नाही. सत्याने केलेली सुरुवात तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. तसेच दिवसा झोपणे देखील टाळायचे आहे. या दिवशी दुपारी झोपू नका. यामुळे आळस वाढतो आणि नशीब थकतं. तुम्हाला या गोष्टी नक्की करायच्या आहेत. त्यामुळे तुमचं संपूर्ण दिवस चांगला जाईल. तसेच नवे संकल्प करायचे आहेत. देवाकडे प्रार्थना करायची आहे की जे 2025 माझं वर्ष गेलं त्याच्यापेक्षाही माझा हा वर्ष चांगला जावो, हीच तुमच्याकडे प्रार्थना. आणि माझ्याकडून नकळत काही चुका झाल्या असेल तर देवाकडे माफी मागायची आहे. आपला पूर्ण वर्ष कसा जाईल याबद्दल देवाकडे प्रार्थना करायची आहे. नवीन इच्छाशक्ती ठेवायची आहे. नक्कीच आयुष्यात चमत्कार घडेल. तसेच तुम्हाला उद्या स्वामी समर्थांचा पठण देखील करायचं आहे. तुम्ही कोणत्याही देवाचे स्मरण करून तुम्हाला एक श्लोक किंवा मंत्र म्हणायचा आहे. तुमच्यावर सदैव महालक्ष्मी मातेचा, भगवान विष्णूंचा आशीर्वाद राहील. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच नवीन वर्षाची सुरुवात करताना प्रथम तुम्हाला गणपती बाप्पाचे स्मरण करूनच करायचे आहे. उठल्यानंतर तुम्हाला हाताचे दर्शन करून हातामध्ये लक्ष्मी, सरस्वती आणि गोविंद राहतो. त्यामुळे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम या श्लोकाने तुम्हाला दिवसाची सुरुवात करायची आहे. तसेच तुम्हाला पृथ्वी मातेला वंदन करून समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडळे, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्श क्षमस्व मे. तुम्हाला पृथ्वी मातेला वंदन करून पृथ्वी मातेजवळ क्षमा मागण्यासाठी हा मंत्र म्हणायचा आहे. कारण आपण पहिल्या दिवसाची पहिली सुरुवात ही पृथ्वीवर पाय ठेवूनच करत असतो. म्हणून तुम्हाला जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी हा मंत्र म्हणायचा आहे. तसेच तुम्हाला वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरू श्रीकृष्णाला वंदन करायचं आहे. अशा प्रकारे दिवसाची सुरुवात केली तर तुमचा संपूर्ण दिवस हा शांत आणि समाधानाने जाईल. तसेच तुम्हाला लक्ष्मी मातेचा, श्रीकृष्णाचा आशीर्वाद नक्कीच मिळेल. तर तुम्हाला दिवसाची सुरुवात अशा प्रकारे करायची आहे. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.